US मधलं एक राज्य अलाबामा आणि ह्या अलाबामा राज्याची राजधानी मॉन्टेगोमरी। या मॉन्टेगोमरी मधल्या एका तळघरातल्या अंधाऱ्या ठिकाणी काम करून काम संपवून एक 40शीतली महिला सार्वजनिक बस स्टॉपकडे निघाली होती। खरं तर या महिलेला दिवसभर समोर वाकून काम करावं लागायचं, पण चालताना मात्र ती अगदी ताठकण्यानं चालत होती। सार्वजनिक बसमध्ये आपल्या जागी बसल्यानंतर या बसमध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांना ती जस्ट निहाळत होती आणि तेवढ्यात बसचा कंडक्टर तिथे आला आणि त्यानं तिला उठायला सांगितलं। तिला उठवण्याचं कारण काय होतं तर एका गोऱ्या माणसाला तिथे बसण्यासाठी जागा हवी होती आणि ह्या 40शीतल्या महिलेनं एकच शब्द उच्चारला, नाही। बस कंडक्टरनं तिला तिच्यावर कारवाई होईल याची सुद्धा धमकी दिली, तिला अटक केली जाईल हे सुद्धा सांगितलं, पण तरी सुद्धा ती म्हणाली, या सार्वजनिक बसमध्ये मी या जागेवर बसलेली आहे, त्याच्यामुळे एका गोऱ्या माणसासाठी मी उठणार नाही। आपल्या सगळ्यांना माहित असेलच रेसिझम तेव्हा ऐन भरामध्ये होता आणि काळ्या गोऱ्यांचा हा वर्णद्वेष कोणत्या थराला गेला होता आपण इतिहास वाचून आहोत। त्याच काळातली ही घटना। या महिलेनं खटल्याला सामोरं जायचं ठरवलं, पण ह्या बसमधून उतरण्यासाठी मात्र किंवा उठून आपली जागा देण्यासाठी मात्र तिनं पूर्णतः नकार दिला। झालं याच एका प्रसंगाचं मोठ्या चळवळीमध्ये रूपांतर झालं। सगळ्याच लोकांनी तिला समर्थन जे करत होते त्या सगळ्या लोकांनी ठरवलं की यानंतर आपण ह्या सार्वजनिक बसवर बहिष्कार टाकायचा, कुणीही या बसमधून प्रवास करणार नाही। सांगणं किती सोपं असतं ना, पण प्रत्यक्षामध्ये मात्र जर खरंच या बसने प्रवास केला नाही तर वाहतुकीचं दुसरं कोणतं साधनही नव्हतं। पण तरी सुद्धा तिच्या समर्थनार्थ त्या लोकांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला। एक नव्हे दोन नव्हे तब्बल 381 दिवस हे लोक सार्वजनिक बसवर बहिष्कार टाकून मैलोन मैल पायपीट करत चालत होते। एखादं तिकडे जाणार वाहन असेल तर त्या वाहनामध्ये अनोळखी लोकांनाही बसवलं जात होतं आणि त्यांना त्यांच्या कामावर पोहोचण्यासाठी मदत केली जात होती। तब्बल 381 दिवस जेव्हा ही चळवळ चालू राहिली तेव्हा मात्र शासनानं यावर विचार करायचं ठरवलं, त्यात काही नियमांमध्ये परिवर्तन करायचं ठरवलं आणि ह्या एका प्रसंगामुळे अमेरिकेचं पाऊल सुधारणेच्या दिशेनं पडलं। म्हणजे एक सामान्य दिसणारी महिला, तिनं उच्चारलेला एक सामान्य शब्द, पण तो शब्द सुद्धा काय घडवून आणू शकतो याची प्रचिती हा इतिहास आपल्याला देतो। या महिलेचं नाव रोजा पार्क्स। मोठा इतिहास त्यांनी घडवलेला आहे आणि हो, रोजा पार्क्स यांना नंतर वेगवेगळ्या अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आलं आहे। तुम्हाला माहित आहे त्यांना कोणते अवॉर्ड्स मिळाले ते? माहिती घ्या आणि अवश्य मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। थँक्यू।